महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अकोला जिल्ह्यातील 8,162 महिला लाभार्थींची आर्थिक मदत रद्द करण्यात आली आहे। या महिलांच्या नावावर 4 चाकी वाहन असल्याची पडताळणी निष्पन्न झाल्याने महिला व बाल कल्याण विभागाने हा निर्णय घेतला आहे। आरआरसी प्रतिनिधी सुरेश राठोड यांचा विशेष वृत्तांत। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत जमा केली जाते। अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 4,47,200 महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता। मात्र आता या योजनेच्या अटींमध्ये झालेल्या बदलांमुळे अकोला जिल्ह्यातील 8,162 महिलांना मिळणारी आर्थिक मदत थांबवण्यात आली आहे। महिला व बाल कल्याण विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची कसून तपासणी केली। या तपासणीत अनेक महिलांच्या नावावर 4 चाकी वाहने असल्याचे समोर आले। योजनेच्या सुधारित अटींनुसार 4 चाकी वाहन असलेल्या महिला या लाभासाठी अपात्र ठरतात। अकोल्यातील 8,162 महिला लाभार्थी या योजनेतून बाहेर पडल्या आहेत। या महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणताही आर्थिक लाभ मिळणार नाही, अशी माहिती महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी दिली। यामुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये 4,47,000च्या जवळपास मंजूर आपले लाभार्थी होते। त्यामध्ये जवळपास 6,000च्या जवळपास लाभार्थी असे आहेत की ज्यांची नावं आत्ता सध्या RTO कडून मुंबईला प्राप्त झाली आणि मुंबईवाल्यांनी आपल्याकडे पाठवलेली आहे। त्यामध्ये ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे असे प्रकरणं थांबवण्याच्या सूचना आहेत। आणि त्यामध्ये काही जसं आधार कार्डवरती इंग्रजीमध्ये नाव आहे आणि फॉर्म भरताना ते मराठीत लिहिलं गेलं असेल तर मिसमॅच म्हणून बँक मिसमॅच हा एक ऑप्शन आलेला आहे, ज्यामध्ये आपण अशा काही नावांमध्ये फरक असेल तर ती व्यक्ती एकच आहे अशी एक माहिती आपण म्हणजे जिल्ह्याकडून पुणे आयुक्तालय आणि मंत्रालयामध्ये आपण पाठवण्याचा प्रयत्न करतो। याबाबत बालविकास प्रकल्प अधिकारी जेवढे आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्या सर्वांकडे माहिती ही फेब्रुवारी महिन्यापासून मागवण्यात आलेली आहे, परंतु अद्यापही त्यांच्याकडून अशा प्रकारची माहिती दिलेली नाही। त्यामुळे ही थोडीशी एक अडचण आपल्यासाठी निर्माण झालेली आहे। तरी आपण याबाबत प्रयत्न करतो आहे आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडनं आपल्याला ही माहिती प्राप्त झाल्याबरोबर आपण ती मुंबई येथे पाठवून या लोकांना लाभ कसा मिळेल याच्याबाबत आपण कार्यवाही करतो आहे।